आजच्या सर्वांच्या तुम्हाला ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग सचिननी प्रत्येकाला ड्रेसिंग दिलं, खतरनाक प्रत्येकाच्या ड्रेसिंग असतील. आणि हल्दीमध्ये आज आम्ही धमाल करू, जामच धमाल करू. मला तर ताप आलेला. हो जाएगी बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले, हो जाएगी बल्ले बल्ले. नंग 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 नंग. नमस्कार मित्रांनो, सरचे स्वागत करतो आपल्या सॅमी कॉलनी या युट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आजचा विषय असा होणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये का आपला मित्र सचिन कलेक्शन भिवंडीचा लावटीचा. तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपण पहिल्यापासून त्याच्या दुकानामध्ये जातो, तेव्हापासून आपल्याला एकदम भावासारखा मानतो. त्याची मम्मी, त्याचे पप्पा, त्याचे भाऊ सुद्धा आपल्याला भावासारखे मानतात. एकदम घरच्यासारखं आपला नातं आहे. आणि सचिनने आपल्याला त्याच्या हल्दीसाठी, लग्नासाठी मस्तपैकी कपडे घेतलेत, मला घेतलेत, रुपांशला घेतलेत. ते तुम्हाला आज हल्दीमध्ये दिसतीलच आणि उद्या लग्नामध्ये पण दिसतील. मी एवढे काही भारी ड्रेसिंग नाही मारले, एकदम नॉर्मल साधा सिंपल आपला लुक आहे आणि तुम्हाला आवडेलच. तर चला, आज आहे आपल्या सचिनची हळद आणि आपण चाललोय आता सचिनच्या हल्दीला. मी आहे, रुपांश माझ्यासोबत आणि मॅक्स सुद्धा आहे. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा, कारण की आजच्या सर्वांच्या तुम्हाला ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग सचिननी प्रत्येकाला ड्रेसिंग दिलं, खतरनाक प्रत्येकाच्या ड्रेसिंग असतील. आणि हल्दीमध्ये आज आम्ही धमाल करू, जामच धमाल करू. मला तर ताप आलेला, सर्दी पण आवाजावरून समजत असेल तुम्हाला. आणि रुपांशला पण ताप आले आणि त्याचा पण डोक्यामध्ये जरासा लागले. तरी बघू, तो नाचला तर नाचेल, तर नाही नाचणार. तर बाकीचा मी तर धमाल करीनच, कारण की पहिली हळद आहे आणि लवकरच आपल्या भावाची पण तुम्हाला हळद बघायला भेटणार आहे. जानेवारीला 27, 28, 29 तारखेला माझ्या भावाची, मोठ्या भावाची हळद आहे. ते आता आम्ही ऑर्केस्ट्रा वगैरे, बँड वगैरे बुक करतोय आता. तर चला तुम्हाला जर रुपांश दाखवतो. रुपांशनी आज नवीन ड्रेसिंग घेतले, डायरेक्ट नवीन बुटा, हा नवीन कपडा, नवीन टी शर्ट, सगळं नवीनच आहे. भारी ना, एकदम मस्त. आवरा थकल्या का कर? अरे पायाला लागले म्हणून. पायाला लागली त्याच्यामुळे ताप आलंय ना. विनाकारण फोड्या बी उठल्या. अरे हो रे, अजून पायावर कशात फोड्या उठल्या? त्याची मुलं ना, सायकल 3 गरंडे खाल्ल्या. हा. तर चला, सायकलीवरून हा पडले आणि मला माहित पण नव्हता पडले. तर त्यांनी अचानक मला दाखवला, एवढा त्याचे खड्डा पडले, ते पण तुम्हाला नक्की दाखवेन. पण चला आता चाललोय आपण हल्दीला आणि करूया मस्त एन्जॉय. चला तर गाईस, आता मॅक आलेला आहे, मॅकला घेतला आणि आता आम्ही निघतोय जायला सचिनची इथे. पण सचिनची इथे जायच्या अगोदर आपण जाणार आहे पहिला सोनलताईला भेटायला, कारण की सोनलताईच्या दुकानाचा काल ओपनिंग होती आणि मी गेलो नाही, कारण की बघा शर्यतीला होतो मी. आणि सोनलताईला बोललेलो की मी शर्यतीला आहो म्हणूनशा. त्याच्यानंतर आलेलो घरी, परत सचिनच्या दुकानात गेलो, सचिनची इथून कपडे आणायला गेलो, सलून मध्ये गेलो अमोलची इथे. तर अमोल बोलतो माझा 2च कारागीर आहेत, बाकीचं नाही आहेत. तर मी बोललो ठीक आहे चालेल. कारागीरचा हात कापाचा होता ना ताजमहल वाल्यासारखं. नाही, गर्दी लय होती त्याची मुलं. मी पण तिथून निघलो आणि घरी आलो. तब्येत पण बरोबर नाही, ताप पूर्ण शरीरातून ताप आहे. तिथून लाईट दिसतं वर्ष, पण शरीरातून जास्त गरम वाटतं. तर बाकी चला आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू. सोनलताईला भेटतो आणि येतो लगेच. ऋत्विक क्लोथ्स. चला तुम्हाला दाखवतो पहिलं दुकान मी, मग नंतर काय ते बघूया. चला गाईच, फायनली आपण दुकानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आम्ही गणपतीने गेलतो पाया पडायला. बाकीचं मी काही बोलणार नाही, काहीच बोलेल नाही. तो सीन नको. अरे तो सीन नाही, मी तुला काय बोललो, लवकर दुसऱ्या दुकानाची बंद कर ना. नाही चालू पाहिजे. आम्ही कशाला बंद करू? आम्ही का बंद करू? नाही आम्ही बंदच नाही करणार. गणपतीला गेलता त्याच्या बोलेल ना, कशाला बोलू. गणपतीला आलताना तेव्हा मला बोलला परत दुसरे शॉपची ओपनिंग तेव्हा मी ओपनिंग असं बोललो.
लवकर वर तुझ्या दुसरी नवीन दुकानाची ओपनिंग होईल. फायनली झाला. कुठे आहे दुकान? कल्याणला. इकडे इथे डॉक्टर बी आहे ना कुठला तरी वरती फेमस आहे डॉक्टर. हे बघा कसं शिवल्या, चांगलं भारी शिवल्या. हे दाखव कोणाला जर भाड्याने जर कपडे पाहिजे असतील, हे ड्रेस असं ब्लाउज पीस वगैरे, ब्लाउज पीस नाही ते ब्लाउज दाखव रे, डिझाईन केलेली दाखव मस्त पैकी. ये बघ यो रुपांसाठी बघले बोलतं. अरे खरा यो बघ कसा, यो बघ मोतियाचा हार, सोन्याचा नाही. यो बघ हे तुला कुठला मी काला मी कसा शोभल म्हणा, तुझे वाईट भारी वाटेल ना बंधू. अरे यार असा कसा नाही ना, असं कसा बोलतोस तू? आम्ही काल्यावर कसा शिवणार होतो मी. हा नाही मस्त दिसत होतं कालची ड्रेसिंग. कोणी शिवले माहित आहे काय? आशिष म्हात्रे असा मस्त. आणि आजी गायकवाड नाही, आजीचा वेगळा आणि साजीचा अक्षय काय नाही आता आले नवीन शॉपिंग ओपन केले आपल्या फ्रेंडनी, यायलाच लागेल ना. बरोबर आहे, तुमचे जवळचे होते आता इकडे जवळ लांब आले. नाही जवळ म्हणजे पहिला जवळ होता ना शॉप, आता लांब झाला, कल्याणला झाला ना. दोन्ही इकडं सध्या दोन्हीकडे ताईच असणार आहे. चला तर गाईच आता आपण पोहोचलेलं आहे सापे गावामध्ये. मला फक्त आजचा दिवस सापे गावामध्ये पोहोचलो आणि एंट्रीला बघा सचिनचा बॅनर लागलेले समोरच. मला आठवण एकदा ना 11 वाजता फोन करशील, उघडी करायला लागेल जेव्हा उठशील तेव्हा सचिनचा बॅनर दिसेल, नाही तर दिसणार नाही असा बॅनर. उद्या चला आता आपण प्रवेश केलेला आहे सापे गावामध्ये आणि चला सचिनचा तुम्हाला बॅनर दाखवता. हे बघा सचिनचा बॅनर. तर चला आता गावामध्ये एंट्री करूया. सुस्वागतम आलेल्या सरचे पाहुण्यांचे सरचे स्वागत. सचिन कलेक्शन आहे ना त्याचा असा नव्हता तिथे दुकान. चला आपण आपली मर्जीचा बोलतो. सचिन ते भिवंडीला आम्ही इच्छाच एंट्री केली वाटतं. हे गाडी इकडे ठेवचं बरोबर. हे बघा हे इथे शिन आणि मंडप तिथे शिन. चला तर काय आता आपण मंडप मधून एंट्री करू. बोलला तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवता बघा. डेकोरेशन तर लयच भारी केले मस्त ना. चला आतमध्ये आपण बोलतो इथंच बसले सगळं बघू ते मस्त लाइटिंग नुसतं बटरफ्लाय बाईनी बा चांगलं फोटो करले. आणि हे बघा चला कुठं कोण बसले बघू दे. तर इथं शिनच होते सगळं आय जोरान काम हो. चला गाईस आपले मित्रमंडळी आले का डीजे बघा. बरोबर ए त्याही आपल्याला फसवले, आपल्याला साधं कापड दिले ना त्याही भार. आता साधा ना का आता बघा नंतर. हे बघा यांनी आंधी झालत लवले, अजून याची हालत लागायला टाइम कसा वाट ना. नुसता ग्लो येईल आता सकाळच्याला नुसता पॅटल बोलते हो. तर चला गाईस इथं मस्त आता ऑर्केस्ट्रा वाजणार थोड्या वेळाने दाखवूच आम्ही. टेजवीत मोरू आज गाईस. नवरा बघा कसं झोपले, सुखाने झोपले, त्याला माहित आहे तर कुत्र्यासारखं आलो होतील आमचं. मस्त झोपले वा क्या बात. बघितलं कसा नवरा झोपले बाबा. विचारण पडले की किती पैसे खपलं किती नाही, किती लोकांना कपडे शिवून दिलं बस भाऊज्या भाऊज्या झोपले दमदम का 2 दिवस जमाचा. हा गे इकडे चावूल नसतात, इकडे बी नसतात, मुंबईत बी चावूल नसतात. यांचे गोड किती गोड हा हो. मग काय माहिती आहे का नितीन काय बोलतो बघू ना. चलो आता भाई गाईस आम्ही टेजवर येतो आता. हे काम चालू आमचा सचिन नाना गेला आता. चल नाना गेला कुठे पुरे आपले इथं थांब ना 2 मिनिटं. तुझा फोटो काढणार ना कसं नाही करणार. अशी माणसं की अशी कशी माणसं फोटो काढणार ना. कपडे कुठं आपलं आता बघ ना सांगते ना ब्लॉक मध्ये घे.
दम मोठा करून होतं. तू नवरा बनणारस का नवरी त्या पहिले सांग. नवरा नवरा ना. तू कोण बनणारस? मी काही नाही, तू नवरी पण नाही बनवून देणार ना नवरा पण नाही. पळशील तू. कला बोला दुसऱ्याला तू पळशील तुझी गावात. सचिन नानांची आई. चला असते असते प्रत्येक जण पाहुणे वाढत वाढत चालले आहे. बाई सोय बघा बबलूनी के केले. ए दाखवू का बबलू सोय तुझी? नाही नाही हा सोय बघा यांनी साकण्याला कांदा आणल्या. साकण्याला कांदा आणल्या त्यात दाखवता मेन. आता मेन दाखवतो इकडे बघा. काले मास आणल्या बाईनी. काले मास स्टॉक भरून आणले डायरेक्ट. कुठून आणले ना आवर? कुठले जुवाच ते चांगलं काल मास आणल्या चाकण्याला. कर बेकार काम केलं तुम्ही डायरेक्ट चाकण्याला हे ना. चला आज बबलू बोलेल त्या. चला चला हे आज याचं बॉडी घर आम्ही. चला चला गाईस आता तुम्हाला नवरदेवाची आई दाखवते बघा कशी रेडी झाली बघू. हा बघा ये नवरदेवाची आई. येणी दाखव आपली या मागचा. हा बाबा बाबा बघा नवरदेवाची आई. नवरदेवाच्या वडील दाखवते बघा. हा नाच नाच या. सोनबाई येणार आता. थोडंसं काम वाचेल आता नाही ग. ए आई सुनबाई आल्या होता थोडंसं काम वाचेल नाही ग. हा हा हे बघा सचिनची मम्मी पप्पा बघा. हा नासाचाच नुसती जोर. नंतर नंतर धमाल. हा धमाल करायची धमाल. नाच करू पुरा. ये बाला ए बाबा या नाचून दाखव. नाचून दाखव याला नाचून दाखव. हा चाललो हा फोटो काढायला नंतर चांगलं का. हा चला नमस्कार मित्रांनो सरचे स्वागत करतोय तुमचा. आता आम्ही रेडी झालोय. रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आमची ड्रेसिंग. पहिला मी यांची सगळ्यांची तुम्हाला ड्रेसिंग दाखवता. मॅक भाई बघा. ए हो जाएगा बल्ले बल्ले हो जाएगा बल्ले हो जाएगा भाई. थांब 1 मिनिट त्याची ड्रेसिंग दाखवू दे ना आता. भाई बघा या वर्षीचा याचा बी लगीन याचे लग्नाचे कपडे भेटतील का ते माहित नाही आपल्याला. पण याची ड्रेसिंग तुम्हाला दाखवता. हे कपडे 2 दिवस आपण हजेरी राहत ना तू ना. विषय आहे नाही चांगलाच आहे. याला लगीन नाही उमेदवार आहे तो. उमेदवार आहे भावी नवरदेव आहे. आणि या साईडला पाहू शकता इकडे बघा कसं वाटतंय. यस कोण बनेगा करोडपती. चला आता आपल्याला जायच लागल गाजवार लागल. हो जाएगी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले तारा चलो चला गाईस आता तुम्हाला आपण नवरदेवाचे भावाचे ड्रेसिंग दाखवता. पहिले आमचे पोलीस पाटील काका म्हणजे आमचे लाडके काका सुद्धा आलेले सचिनचे इथे. आणि हा आल्याबद्दल तुमचा धन्यवाद मनापासून धन्यवाद. अशीच आमच्या मंडळाची आपल्या मंडपाची शोभा वाढवल्याबद्दल तुम्ही अतिशय तुमचे असंच प्रेम राहू दे आमच्यावरती. बघा हे इकडं बघा बघ ना भाई ड्रेसिंग घालासाठी पोरे ठेवले. ओढी तुम्ही त्याला दुकानात ठेवले तर ठेवले. अरे थोडा काहीतरी वाटायला पाहिजे त्याला पण थोडा काहीतरी बनवायचा ना तुम्ही. हा भाई अरे बाबा यो बाईनी चलो गरबा दांडिया खेळणे दिवाळी का फटाका बजाने. ये गरबा खेळायला चालले. गरबा कुठे जायचं गरबा खेळायला? लगेच नाचायचं का? नाही ना नाही भारी काहीतरी वेगळा मस्त सगळं वेगळंच बनलं. यो एकदम सिंपल आहे. बाईनी खर्च केला नाही वाटत. चला पहिले आपण जाऊ. चला आता जेवू बिवू तिकडे कुठेतरी जाऊन.
चला मेरे बयान का नाम चांगली जागाच एक झोर उठवली. हे आला सारा गावचा मसाला, हे आला सारा गावचा मसाला, नाही मधी घराला निघाली गो. हे निर्वत बालवत झालेली गो, एकवीरा बाहुली गो. हे निर्वत बालवत झालेली गो, एकवीरा बाहुली गो. निर्वत बालवत झालेली गो, एकवीरा बाहुली गो. निर्वत बालवत झालेली गो, एकवीरा बाहुली गो. आई माऊलीचा हाताने आरती तुलसी माळ, अंगान भरलं देवीचं वार. हाताने आरती तुलसी माळ, अंगान भरलं देवीचं वार. चला चला तिला बघाया चला, चला चला तिला बघाया चला, नाही मध्ये फुलाने सजली गो. हे मिरवत मालकीने चालली गो, एकवीरा बाहुली गो. हे मिरवत मालकीने चालली गो, एकवीरा बाहुली गो. मिरवत मालकीने चालली गो, एकवीरा बाहुली गो. मिरवत मालकीने चालली गो, एकवीरा बाहुली गो. हे माया मावशा आईला गो, आईला सचिनले हलवीला, मानवाला बसून लागले गो, लागल्या नवऱ्याला मोकाया. हे कन्यावरा मुंगली पायाली हलदू, पायाली हलदू. जय जय चल चल इथे त्याला दोस्ती मंडळी. आज आपल्या लाडक्या सचिन दादाची म्हणजेच आमच्या भावाची हळद आहे. त्यानिमित्तानं प्रत्येक भाद्र प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आपल्या सेवेसाठी सादर होत आहे. बरेचसे कलाकार देखील आज सचिन आणि नितीन यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी मनपूर्वक मागे परिवर्तन वतीने हार्दिक स्वागत करून मी स्वतः अजय गायकवाड बाबा
आलाय बंगाली बाबा आलाय बंगाली आलाय बंगाली बाबा आलाय बंगाली गुजारे पासे आजा के हे जमी हमें गुजारे हे जमी आपल्या सर्वांचा तारखा सॅमी कालन आणि आयडी धनवडे यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित रिस्टार हा मी माझं म्हणणं काय ते ताई लोकांना देखील ताई नाचायचं आहे तुम्हाला नाही माझी केलंबा माऊली नाही माझी सत्वाची खरोशी ताई लोकांना देत आहे मांडव सजवला सचिनची बहीण करवली सचिनची बहीण करवली नस भावाचे हल्दीला सचिनची बहीण करवली नस भावाचे हल्दीला बहीण करवली नस भावाचे हल्दीला सचिनची बहीण करवली नस भावाचे हल्दीला
म्हणता चालत नाही. अरे मास्टर माई हाय असं उद्या आमची वहिनी घरी आलीच पाहिजे. अरे बाळांना प्रत्येक मात्रेचा ऑर्केस्ट्रा पाहिजे. ऑर्केस्ट्रा अरे ऑर्केस्ट्राच्या नादानं माझ्या काय मान पाहिजे बायांना. तिला सचिनचं दुकान पाहिजे. दुकान अरे दुकानाचे नादन माझ्या बाया नाही बाया जायला गार दुकानाचा मान. दुकानाचे नादन माझ्या बाया जायला गार बाया जायला गार नादन माझ्या बाया जायला गार बाया जायला गार नाका फिरायला मोटारीचे नादन माझ्या बाया जायला गार. दादा सगळ्यांचे गाणी घेतो. तुमचे पण घेतो. सगळ्यांचे घेतो. अरे शर्ट वाईट कॉलर त्याची असते टाईट. या भिवंडीवाल्या बबलू दादा नाचय वाईट. भिवंडीवाल्या बबलू दादा नाचय वाईट. भिवंडीवाल्या बबलू दादा नाचय वाईट. या भिवंडीवाल्या बबलू दादा नाचय वाईट. अरे शर्ट वाईट कॉलर त्याची असते टाईट. शर्ट वाईट कॉलर त्याची असते टाईट. या सापेवाल्या ज्ञानेश्वर दादा नाचय वाईट. सापेवाल्या दिनेश दादा नाचय वाईट. या सापेवाल्या ज्ञानेश्वर दादा नाचय वाईट. या सापेवाल्या ज्ञानेश्वर दादा नाचय वाईट. अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने आभार मुंडा दुनियात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने आभार मुंडा दुनियात. ज्ञानेश्वर दादा आणि दिनेश दादा नक्कीच होईल. आग सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून छपून मला ये गोव्याला अनवरीला बोर पिकलाय. बोरीला बघून मॅच पलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरीला बघून मॅच पलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरीला बघून मॅच पलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरीला बघून मॅच पलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून छपून मला ये गोव्याला. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून छपून बोरीला बोर पिकलाय. बोरी तुला बघून मॅच पलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरी तुला बघून मॅच पलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरी तुला बघून मॅच पलाय. मिरची हिरवा दे आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. तुझ्यासाठी जीव गुंतलाय. बोरी तुझ्यासाठी जीव गुंतलाय. बोरीला बोर पिकलाय. बोरी तुला बघून मॅच पलाय. 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 पाणी पडे पोचे नगरा रे. 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 अरे यो यो हनी दिल भर जानी पूर्वी तुझा लाड. यो यो हनी दिल भर जानी पूर्वी तुझा लाड.
दादा काळी पाच दे, काळी पाच. ए सचिन बांधू माझा मामी मामी हा मामी अंग सचिन दादाचे मामी मामी हल्दीला ओ या हल्दीला सचिन दादाचे हल्दीला ओ या हल्दीला सचिन दादाचे हल्दीला ओ या हल्दीला मामीला सगाया हल्दीला नवाला सगाया हल्दीला मामीला सगाया हल्दीला नवाला सगाया मामीला सगाया हल्दीला नवाला सगाया हल्दीला मामीला सगाया नवाला सगाया हल्दीला या हल्दीला ओ या हल्दीला ए जो बिनो याला कुठून आणले हल्दीला ओ या हल्दीला आपल्या सगळ्यांना गाजे हल्दीला गो या हल्दीला आपल्या सगळ्यांना गाजे हल्दीला ओ या हल्दीला गावाची हात साते गावाची हात साते गावाची हात साते गावाची हात बडे सका राजा बडे सका पाकिट महेश दादाचा बडे सका पाकिट महेश दादाचा बडे सका पाकिट दादाचा आज शिवाजी दादा आनंद मनाला आज शिवाजी दादा मैं दादा तुझे तलवार दिखाया 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 आई तुझा परेश दादा लगाई तुझा परेश दादा लगाई तुझा परेश दादा लगाई तुझा परेश दादा आई तुझा मालिक कपड़ा चुका माझा कंपनी चुका
सचिन तिथे जीव जीवाचा गुलाबी गाल गो लाल 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 पोरी गुलाबी गाल गो लाल 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 पोरी गुलाबी गाल गो लाल 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 पोरी गुलाबी गाल गो ये गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल गो गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल गो गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल गो गुलाबी कोणी केले लाल गो ये सचिन नवरा शोभे गो बायरा सचिन नवरा शोभे गो बायरा सचिन नवरा शोभे गो बायरा वर्षाचे गौलन तू ये 12 वर्षाची गौलन तू ये 12 वर्षाचे गौलन तू ये 12 वर्षाचे गौलन तू ये 17 वर्षाचा वर ये तुला 17 वर्षाचा वर ये तू ये 17 वर्षाचा वर ये तुला 17 वर्षाचा वाटेला रस्ते दोन रे दादा वाटेला रस्ते दोन रे वाटेला रस्ते दोन रे दादा वाटेला रस्ते दोन रे बनवाचा आलाय फोन रे माझी बनवाचा आलाय फोन रे बनवाचा आलाय फोन रे माझी फोन रे एक सासरता एक माहेरता जाऊ कंटे वाटला जाऊ कंटे वाटला वाटेला रस्ते दोन दादा वाटेला रस्ते दोन बनवाचा आलाय फोन माझी बनवाचा आलाय फोन Let's
परिवाराला गो मागे परिवाराला मागे परिवाराला गो मागे परिवाराला पालखीला खांदा कोणी लाविला गो पालखीला खांदा कोणी लाविला मागे परिवाराने गो मागे परिवाराने मागे परिवाराने गो मागे परिवाराने अरे अंगाची नागरी बसलाय बोल नवरीचा बाबूला गवतात अरे अंगाची नागरी बसलाय बोल नवरीचा बाबूला गवतात अरे अंगाची नागरी हलवेली नवऱ्याने नवरीला मनवेली अगं बाई तुझा नवरा मारकुला गो बाई तुझा नवरा मारकुला ये बाई तुझा नवरा मारकुला गो बाई तुझा नवरा मारकुला आणि येते नशिबीनं दूध भाजीला येते नशिबीनं दूध भाजीला आता कधी कधी कमी काढून मारवीला गो कधी कधी कमी काढून मारवीला ये बाई तुझा नवरा मारकुला गो बाई तुझा नवरा मारकुला ये कनवरा येते ये कनवरा येते याला गेला दुर्लीला याला गेला भाजला घरा जाता जाता ही धमाल बघा. चला गाईज, ओम नमो आदेश. आणि नातांच्या कृपामध्ये आज खरंच मला वाटलं नव्हतं की मी एवढा नाचन जेव्हापासून मुतखड्याचं ऑपरेशन झाले ना गाईज, सर्व जाम नाचलो. कारण की माझा भाऊच आहे सचिन. आणि खरंच मी एक सचिनला एक शब्द बी बोललेलो, भाई माझं एक काम झालं ना तरी पण नाही झाला देव, आज ना उद्या होईल कवा तरी, राहू दे. पण चला राज नसलो, माझा भाऊच आहे. आणि खरंच भावासारखं त्यांच्या घरामध्ये मला प्रेम देताना सगळी जण, मम्मी पप्पा पासून. आता पण मी जसं घर निघलो जायला तर त्यांचा पप्पा सांगतो वस्तीला राहा, की बोला नको, आपण कसं आपल्या घरी गेलो ना एवढं नाचलोय तर बेकार नाचलोय. म्हणजे घरी गेल्यावर आराम करायला भेटे, सगळ्या गोष्टी करायला भेटतात आपल्याला. बरं सकाळी जाऊन उजराला उठून जिमला सुद्धा जायचंय मला. आणि सिरियसली सांगताव, एवढा ताप भरलेला ना, पूर्ण ताप सर्दी वगैरे झाली, तरी पण मी असं नाही का तर आपला भाऊ आज कधी पण एनी टाइम सचिनच्या दुकानात जा, कधी असं बोलत नाही दादा हे कपडे नको शिव, ते कपडे नको. सचिन दोन गोष्टी सांगेल, दादा हे कपडे तुला सूट होतील, दादा ते कपडे तुला सूट होतील. आणि तसंच मी कपडे शिवतो. तर चला सचिनला कॉंग्रॅच्युलेशन. भावाची हालत एकदम जबरदस्त मी गाजवली, रुपांनी गाजवली, आपला मॅकनी गाजवली. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी.
घरी आता वाजलेले 2, तर आम्हाला भरपूर वाजतील घरी जायला. तर चला माझा ब्लॉग यायचा बी आपल्याला त्याच्यामुळे उद्या- निघतोय ना तर निघालो नसतो आम्ही. ऍक्च्युली निघालो का लवकर त्याचं कारण सांगतो. उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत आम्हाला इथे पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलोय इथून. लवकर कुठे 2 वाजले. हो शेवटी लवकर हा, निघलो. आपल्यासाठी तर हा लवकर झालं. ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि आता नाचूनचे जाम घाम फुटला. जे म्हणजे जसं ऑर्केस्ट्रा चालू झाला ना गाईज तवशा मी नाचवतो. आणि हा माझी जी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे जबरदस्त मला प्रेम देतात. विरोधक खूप आहेत, खूप विरोध करतात मला खाली पाडण्यासाठी. पाडू दे, मला काही फरक पडत नाही. पण जी माझी इंस्टा युट्यूब फॅमिली जी मला प्रेम देते ना त्याच्यामध्ये मी खूप मोठा आहे. बस मला एकच बोलायचं आहे. तर चला आपल्या रुपा, ब्लॉग मध्ये काहीतरी तुम्ही बोल जरा, दोन असेच शब्द. कंटिन्यू राहा. आणि मी इथे ब्लॉग एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी आणि जय कोहली.